केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाचे 8वे पर्व 31 मे ते 7 जून 2026 दरम्यान नागपुरात होणार आहे। या वर्षीचा महोत्सव केवळ नागपूर शहरातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये 18 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे। मागील 7 पर्वांमध्ये हा महोत्सव नागपूर शहर, जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी आयोजित करण्यात येत होता। मात्र यंदाच्या तीव्र उन्हाळ्याची परिस्थिती आणि वाढते तापमान लक्षात घेता संयोजक आमदार संदीप जोशी व सहसंयोजकांनी क्रीडा साखळी कायम ठेवत मर्यादित स्वरूपात महोत्सव घेण्याचा निर्णय घेतला आहे। या पर्वातील सर्व मैदानी स्पर्धा रात्रीच्या वेळेत आयोजित करण्यात येणार असून शहरातील विविध भागातील 20 मैदानांवर स्पर्धा रंगणार आहेत। महोत्सवासाठी एकूण 57,63,000 रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून विजेत्यांना ट्रॉफी व पदकेही प्रदान करण्यात येणार आहे। यंदाच्या महोत्सवात कुस्ती, मॅरेथॉन, खो-खो, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, कबड्डी, स्विमिंग, बास्केटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलीबॉल, योगासन, जिम्नॅस्टिक, स्केटिंग, टेबल टेनिस आणि सॉफ्टबॉल आदी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे। स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी डॉक्टर पियुष आंबुलकर, डॉक्टर पद्माकर चारमोडे, सचिन देशमुख, अशफाक शेख, डॉक्टर विवेक अवसरे, डॉक्टर संभाजी भोसले, अमित संपत, नागेश सहारे, नवनीत तुले, सचिन माथने, विशाल लोखंडे, संदेश खरे, लक्ष्मीकांत किरपाने, धनंजय उपासने, सतीश वडे, सुनील मानेकर, डॉक्टर सौरभ मोहोड, प्रकाश चांद्रयान आणि नीरज दोंतुलवार हे सहसंयोजक पार पाडणार आहेत। शेवटी वाढतं उन्हाचं तापमान लक्षात घेता परंतु खंड देखील पडला नाही पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये जर खंड पडून गेला तर पुन्हा पुढे घेणं हे कठीण होतं आणि त्यामुळे उन्हाचं तापमान लक्षात घेता आम्ही मागच्या वर्षी जसं खासदार क्रीडा महोत्सवामध्ये 65 गेम्स झाले होते, यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये कर्टेल केलेला आहे। आम्ही 18 जणांची आमची टीम आहे, सहसंयोजक आणि मी स्वतः मिळून आम्ही 18 जणांनी 18 गेम्सची जबाबदारी घेतलेली आहे आणि यावेळी दिनांक 31 मे ते दिनांक 7 जूनपर्यंत आम्ही हा खासदार क्रीडा महोत्सव माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनातून आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे। मुळात खंड पडू नये हीच याच्या मागची भावना आहे। हे होत असताना उन्हाच्या तापमानामुळे खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, अडचणीचा सामना करावा लागू नये, यामुळे हा खासदार क्रीडा महोत्सव मर्यादित 18 गेम्सचा, त्याचप्रमाणे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत कोणत्याही पद्धतीचे गेम्स न घेता केवळ उद्घाटन 31 तारखेला सकाळी 5:30 वाजता मॅरेथॉन स्पर्धेने याचं उद्घाटन करावं यशवंत स्टेडियमपासून आणि 7 तारखेला देखील याचं समापन हे सुरेश भट सभागृहामध्ये सायंकाळी 7 वाजता करावं असं निश्चित केलेलं आहे। माननीय नितीनजी गडकरी या दोन्ही कार्यक्रमाला राहणार आहे। काही खेळाडूंशी, काही सेलिब्रिटींशी देखील आमचं बोलणं सुरू आहे की त्यांनी देखील या स्पर्धांमध्ये कुठल्या ना कुठल्या दिवशी उपस्थित राहावं। याचं कार्यालयाचं उद्घाटन जवळपास 15 तारखेच्या आजूबाजूला आम्ही करतो आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे। दरवर्षी देखील आपण खासदार क्रीडा महोत्सवाला भरपूर कव्हरेज देत असता आणि यावर्षी देखील याच पद्धतीचं आपलं सहकार्य मिळावं अशी विनंती करायला, क्रीडापटूंच्या भवितव्यासाठी, क्रीडापटूंच्या हितासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहकार्य करावं। जसं जसं पुढचा कार्यक्रम ठरेल तशी पुढची देखील माहिती आम्ही आपणापर्यंत निश्चित पद्धतीने पोहोचवू, एवढंच या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे। आपल्याला जी प्रेस नोट दिली आहे त्याच्यामध्ये मागच्या बाजूला 18 खेळांची यादी देखील दिलेली आहे। हे खेळ कुठे कुठे होणार, कुठल्या ग्राउंडवरती होणार याची देखील माहिती आम्ही दिलेली आहे। आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपल्या प्रिंट मीडियातर्फे, आपल्या पोर्टल सेवांतर्फे याची प्रसिद्धी या नागपूर शहरातील जास्तीत जास्त
क्रीडा प्रकारांपर्यंत पोचवावी एवढीच आपल्याला विनंती करतो. आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारावे ही विनंती. धन्यवाद. ते यांना माईक कशी देतो? 3 कॅटेगरीमध्ये आपण करतो आहे. आम्ही तुम्हाला एक 3 दिवसात, कारण असं झालेलं होतं की घ्यायचा की घ्यायचा नाही, आम्ही निर्णय घेतला की घ्यायचाच आहे. थोडंसं मर्यादित करून का होईना पण घ्यावं, आणि त्यामुळे उद्घाटन 31ला संध्याकाळी पहिल्यांदा ठरवलं होतं. म्हणजे तुम्ही आता एवढे वर्ष झाले आमच्यासोबत आहात म्हणून आपल्याला शेअर करतो, पण 31 तारखेला संध्याकाळी ठरवल्यावर लक्षात असं आलं की IPL फायनल आहे, तर ती गडबड होईल. मग आम्ही 31 तारखेला आता उद्घाटन सकाळी घेतो आहे मॅरेथॉनने. तर आता ते सर्व आम्ही ठरवतो. एक 2-3 दिवसात हळूहळू आम्ही आपल्याला सर्व माहिती देऊया. भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई. हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी. फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है. यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है. मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील. स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट. स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग. और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास. बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में. लग्जरी सिर्फ एम्यूनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है.